तर नागपूरमधून देवेंद्र फडणवीस आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्याआधी त्यांचं औक्षण केलं जात आहे। आपण ही दृश्य सध्या पाहतोय। अर्ज दाखल करण्यापूर्वी ते मोठं शक्ती प्रदर्शन देखील करणार आहेत। यावेळेस भाजपचे नेते देखील हजर राहणार आहेत। तत्पूर्वी त्यांचं औक्षण केलं जात आहे। नागपूरमधून देवेंद्र फडणवीस आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्याआधी त्यांचं औक्षण केलं जात आहे। त्यांनी मातोश्रींचा आशीर्वाद घेतलाय। त्यांची पत्नी, त्यांची त्याचबरोबर कन्या देखील यावेळेस उपस्थित आहे। आपण ही दृश्य सध्या पाहतोय। त्यांच्या निवासस्थानातली ही दृश्य आहेत। औक्षण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळेस मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। भाजपचे मोठमोठे नेते सुद्धा यावेळेस हजर राहणार आहेत। तर अमृता फडणवीस यांनी आता औक्षण केलंय। यानंतर त्यांच्या कन्येनी देखील आता त्यांचं औक्षण केलंय। यानंतर ते उमेदवारी अर्ज दाखल करायला निघणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिम मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत। या दरम्यान मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। संविधान चौकातून रॅलीला सुरुवात होऊन आकाशवाणी चौकात समारोप होणार आहे। तर यावेळेस भाजपचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत। त्याआधी त्यांनी आपल्या मातोश्री त्याचबरोबर पत्नी आणि कन्येकडून भरपूर शुभेच्छा घेतलेल्या आहेत। औक्षण घेतलेलं आहे। मातोश्रींचा आशीर्वाद घेतलाय। सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानातली ही दृश्य आपण पाहतोय। त्यांचं औक्षण केलं जात आहे। या संपूर्ण शक्ती प्रदर्शनादरम्यान छोटेखानी भाषण देखील देवेंद्र फडणवीस करणार आहेत। यावेळेस नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे इतर नेते उपस्थित राहणार आहेत। सर्व त्यांच्या आप्तस्वकीयांकडून भरपूर शुभेच्छा देवेंद्र फडणवीस घेत आहेत। त्यांचं औक्षण केलं जात आहे आणि यानंतर ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। ही आपण थेट दृश्य देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानातली पाहतोय। आज देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिम मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज सादर करतील। तर यावेळेस मोठं शक्ती प्रदर्शन देखील केलं जाणार आहे। भाजपचे नेते, मग त्यामध्ये नितीन गडकरी असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, हे उपस्थित राहतील। तर संपूर्ण या शक्ती प्रदर्शनादरम्यान संविधान चौकातून रॅली काढली जाणार आहे। तिकडनं सुरुवात होईल। त्यानंतर आकाशवाणी चौकामध्ये याचा समारोप होईल। या दरम्यान छोटेखानी असं भाषण देखील होईल। आता आपण सध्या ही दृश्य पाहतोय। देवेंद्र फडणवीस आशीर्वाद घेत आहेत। मातोश्री त्यांच्या उपस्थित आहेत। पत्नी आहे, कन्या आहे, त्याचबरोबर इतर त्यांचे नातेवाईक, आप्तस्वकीय त्यांना भरपूर शुभेच्छा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत। आपण ही थेट देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानातली दृश्य पाहतोय। अमृता फडणवीस यांनी आता त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि थोड्याच वेळामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते निघतील। त्याआधी हे औक्षण केलंय तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। त्याला शाल देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे। त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भरपूर शुभेच्छा आणि आशीर्वाद घेऊन देवेंद्र फडणवीस हे उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत। या दरम्यान मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। नागपूरमध्ये भाजपचे मोठमोठे नेते जे आहेत ते उपस्थित असतील। यामध्ये नितीन गडकरी आहेत, चंद्रशेखर बावनकुळे आहेत, त्याचबरोबर इतर नेते सुद्धा उपस्थित असणार आहेत। दक्षिण पश्चिम मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज आज देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत। त्याआधी त्यांनी त्यांचं औक्षण केलं गेलंय। त्यांनी आशीर्वाद घेतलाय। तोंड गोड करून ते आता पुढे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघणार आहेत। औक्षण झालेलं आहे, आशीर्वाद घेतलेले आहेत, शुभेच्छा घेतलेल्या आहेत आणि आता देवेंद्र फडणवीस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघणार आहेत। नमस्ते 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 थैंक यू भाई साहब थैंक यू
नहीं हो गई तर मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर केला जातोय. भरपूर शुभेच्छा आशीर्वाद दिले जात आहेत आणि आता देवेंद्र फडणवीस उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळेस मोठं शक्ती प्रदर्शन होणार आहे. भाजपचे नेते मग नितीन गडकरी असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील आणि इतर महत्त्वाचे नेते जे आहेत ते यावेळेस उपस्थित असणार आहेत. ही रॅली जी असणार आहे हे शक्ती प्रदर्शनासाठी ही रॅली संविधान चौकातून निघेल तर आकाशवाणी चौकामध्ये याचा समारोप होईल. या दरम्यान त्यांचं छोटेखानी भाषण देखील होणार आहे. दक्षिण पश्चिम मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज देवेंद्र फडणवीस आज दाखल करणार आहेत. त्याआधी औक्षण त्यांचं केले गेले. आशीर्वाद मातोश्रींच्या हातून त्यांचं औक्षण केले गेले. त्यांनी आशीर्वाद घेतलेले. त्यांच्या पत्नी त्याचबरोबर त्यांची कन्या यावेळेस उपस्थित आहे. त्यांचे इतर आप्तस्वकीय तिथे उपस्थित आहेत. हितचिंतक उपस्थित आहेत. मित्र परिवाराकडून भरपूर आशीर्वाद घेऊन आणि शुभेच्छा घेऊन ते आता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याची सुद्धा अपडेट न्यूज 18 लोकमत तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. तत्पूर्वीची आपण ही संपूर्ण दृश्य पाहतोय. त्यांच्या निवासस्थानातली ही दृश्य आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं त्यांच्या मातोश्रींच्या हातून औक्षण केलं जात आहे. दक्षिण पश्चिम मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज ते दाखल करणार आहेत, सादर करणार आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जाणार आहे. याची सुद्धा अपडेट न्यूज 18 लोकमत सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवेल. आशीर्वाद या दोन्ही माझ्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे 6व्या निवडणुकीतही मागच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये चांगला विजय मिळाला तसाच चांगला विजय मिळेल. हिंदी में बताइए. देखिए ये सही है कि मेरा छठवां चुनाव है, लेकिन जैसे पिछले 5 चुनावों में मेरे साथ जनता का भी आशीर्वाद था, माताजी का भी आशीर्वाद था, ऐसे ही इस समय भी वो आशीर्वाद रहेगा और बहुत अच्छे वोटों से मैं चुनकर आऊँगा. यानंतर आपण एक ब्रेकिंग बातमी पाहतोय. दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून आमदार योगेश कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर उद्धव ठाकरेंकडून माजी आमदार संजय कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेनं शक्ती प्रदर्शन केलं होतं. यावेळेस रामदास कदमांनी विरोधकांवर टीका देखील केली आहे. शक्ती प्रदर्शनात विरोधकांचा निकाल लागलाय. विरोधक पालापाचोळ्यासारखे उडून जातील अशी टीका शिवसेनेचे रामदास कदम यांनी केली. तर आपण 50,000च्या मताधिक्यानं निवडून येणार असल्याचा विश्वास देखील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार योगेश कदम यांनी व्यक्त केलाय. आजच निकाल लागला विरोधकांचा. पालापाचोळ्यासारखे उडतील आणि आज हे दापोली तालुक्यामध्ये योगेश दादाचं फॉर्म भरण्यासाठी जे वादळ निर्माण झालं होतं त्या वादळामध्ये कोणाचाही टीका झाला नाही. पालापाचोळ्यासारखे उडतील हा विश्वास आमच्या मनामध्ये आहे आणि दापोलीवरती पुन्हा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा जवळानं पुढे गेला आपल्या सगळ्यांनी दिसेल. ज्यावेळेला 23 नोव्हेंबरला निकाल लागेल 2019ला जे मताधिक्य आम्हाला मिळालं होतं त्यापेक्षाही 4 पटीने मताधिक्य हे 100% ह्या विजयामध्ये आम्हाला मिळेल ह्याची आम्हाला खात्री आहे. 50,000 पेक्षा जास्त मताधिक्य 100% मिळू शकते आणि जी काही लोकसभेची उणीव राहिली होती, जी काही कसर राहिली होती ती निघून गेलेली आहे.